नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यावरती 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। पण मित्रांनो, काही महिलांना या 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तर काही महिलांना पात्र असून सुद्धा हे पैसे येणार नाहीत। राज्य शासनाने यामध्ये 2 अटी ठेवलेल्या आहेत। त्या अटीमध्ये बसून तुम्ही पात्र होत असाल तरच तुम्हाला हे 3000 रुपये 17 ऑगस्ट रोजी येणार आहेत, अथवा तुम्हाला या 3000 रुपयाचा लाभ 17 तारखेला मिळणार नाही। तर मित्रांनो, कोणकोणत्या महिला यामध्ये पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहेत, याच्याच संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, कोणकोणत्या महिलांना 17 तारखेला पैसे वितरित होणार आहेत, कोणत्या महिलांना वितरित होणार नाहीत, याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 17 ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांचे वितरण, म्हणजेच मित्रांनो 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे या दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावरती वितरित होणार आहेत। मात्र ते कसे होणार आहेत पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येतील। यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत। आता मित्रांनो, त्या महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार आहे। यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झालेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। तर पाहू शकता मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील आणि शासनाकडे ते सादर होतील, फक्त त्याच महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 2 हप्ते मिळणार आहेत, एकूण 3000 रुपये मिळणार आहेत। आता मित्रांनो, यापुढे सुद्धा अर्ज भरण्यासाठी कालावधी आहे। 14 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज पात्र होतील अशा महिलांना पुढे एकत्र 3 हप्ते वितरित केले जाणार आहेत। तुम्ही मगाशी माहिती पाहिलेली आहे, मात्र ते कधी होतील त्याची तारीख आणखी फिक्स करण्यात आलेली नाही। पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, मग आचारसंहितेमध्ये कशा पद्धतीने हे हप्ते वितरित केले जातील याच्याबद्दल अंदाज दर्शवणं खूप अवघड आहे। तसेच मित्रांनो, या योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यासंदर्भातली महत्त्वाची अट म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यासोबत त्यांचे आधार कार्ड लिंक आहे, त्यांचे आधार सेडिंग झालेले आहे, अशाच महिलांना 17 तारखेला 3000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महिलांसाठीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।